नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट खरीपाच्या पिकाचं नुकसान झाल्यानं शासकीय मदतीचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कुठलीही अट न घालता सरसकट मिळेल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. शासन त्यावर सकारात्मक निर्णय घेत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता मिळेल असाही आशावाद आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलाय. दरम्यान अतिवृष्टीमुळे शिलेगाव, गवळी शिवरा, माळी वाडगाव, डोनगाव, गाजगाव यासह संपूर्ण गंगापूर तालुक्यात पावसाचा न भूतो न भविष्यती असा हाहाकार झाल्यानं अनेक गावातील पिके तर सोडाच परंतु गरिबांचे घरेही पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरला नाही त्यांनाही नुकसान भरपाईची आर्थिक मदत मिळेल, कारण अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही जमिनीतील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई मिळेल त्या संदर्भात मी दररोज तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क असून झालेल्या नुकसानीची कसून माहिती घेत आहे. त्यामुळे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनीही काळजी करू नये, त्यांनाही मदत नक्की मिळेल. दरम्यान गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी, मका, तूर आणि सर्वच खरीपाच्या पिकांचं पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांना कळवले असून पिकांचे ड्रोनद्वारे आणि नजर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण शेतकऱ्यांचं जवळजवळ 100% पिकच नाही तर एकतर वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहेत. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले असल्यानं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. सूर्यवार्ता न्यूजसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर. यावेळेस पाऊस जो झालेला आहे तो अभूतपूर्व पाऊस आहे. म्हणजे जास्तीचा पाऊस अगोदर झाला नाही असं कधी झालेला आहे. तसाही या वेळेला सुरुवातीला 106 ते 7% पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यातही आला होता. आणि त्याप्रमाणे म्हणजे कसं आहे की शासनाकडच्या ज्या काही योजना त्यावेळेला करू शकतो, मिटिंग्स घेतल्या, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यशवंतराव चव्हाण मीटिंग हॉलमध्ये मीटिंग घेतली वगैरे वगैरे, तो अंदाज करून जे शासन करू शकतो त्यावेळेला केलं. झालं असं आतापर्यंत जवळपास 130% पाऊस पडलाय हा. आणि पावसाचा जो वेग आहे तो इतका प्रचंड. केंद्र सरकारचे पण आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. शासनाने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राला कळवून त्या टीम्स वगैरे जे काही पाचारण करत असतात त्या बघण्यासाठीच्या वगैरे त्या पण सांगितलेल्या आहेत. NDRF असेल किंवा इतर टीम्स असतील त्या सगळ्या बघतील. आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल म्हणून ओला दुष्काळ किंवा ओला दुष्काळाच्या ज्या मदती दिल्या पाहिजे ते शासन नक्की देईल. आता दिवाळी, दसरा तोंडावर आहे आणि अशा वेळेस शेळ्याला घास हा सगळा हिरावून गेलेला आहे. तुमच्या माहिती शेतकऱ्यांना आपण काय आव्हान? माझ्या माहितीप्रमाणे दिवाळीच्या अगोदर त्यांना जे काही डिक्लेरेशन होईल त्याच्यातला एक हप्ता का होत नाही ते देण्याचा मानस शासनाचा आहे असं मी समजतोय. मी जेव्हा जातोय बघतोय म्हणून एक्झॅक्ट माझ्याकडे माहिती नाही, परंतु ही गोष्ट शासनालाही कळालेली आहे की दिवाळी समोर आहे.